नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित या खास माहितीपूर्ण सादरीकरणात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने देशभरात अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे, आणि तो विषय म्हणजे नीट यूजी पेपरफुटी घोटाळा. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं जे अतोनात नुकसान झालं आणि त्यानंतर केंद्र सरकारने जो कठोर सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 आणला, त्याबद्दल आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आपण थेट या प्रकरणाच्या खोलात जाऊया. बिहारच्या अनुराग यादव या आरोपी विद्यार्थ्याची ही कबुली बघा. अंगावर काटा आणणारी आहे ही गोष्ट. तो उघडपणे सांगतोय की 3 मे रोजीच्या परीक्षेच्या आदल्या रात्री त्याला जी प्रश्नपत्रिका दिली गेली होती त्यातलेच प्रश्न दुसऱ्या दिवशीच्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले होते. या एका वाक्याने आपली संपूर्ण परीक्षा यंत्रणा किती आतून पोखरलेली आहे आणि ती किती सहज मॅनेज केली जाऊ शकते हे उघड केलं. समस्या: देशव्यापी भूमिगत नेटवर्क. आता हे सगळं एका रात्रीत किंवा एका जागी घडलेलं नाहीये. एका छोट्याशा गैरकृत्याचं रूपांतर एका आंतरराज्य गुन्हेगारी नेटवर्कमध्ये कसं झालं ते आता आपण पाहूया. या पेपरफुटीचा प्रवास जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला धक्का बसेल. नाशिकच्या एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या शुभम खैरनार नावाच्या एका 30 वर्षीय कर्मचाऱ्याकडून या सगळ्याची सुरुवात झाली. तिथून ही प्रश्नपत्रिका दलालांच्या माध्यमातून थेट लातूर आणि पुण्याला पोचली. त्यानंतर हरियाणा आणि बिहारमधल्या सेफ हाऊसेसमध्ये विद्यार्थ्यांना नेऊन रातोरात उत्तरे पाठ करायला लावली गेली. आणि कहर म्हणजे टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवरून हे पेपर थेट केरळपर्यंत पोहोचले. म्हणजे विचार करा, हे जाळं किती पसरलेलं होतं. आणि हे सगळं कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी काय शक्कल लढवली माहितीये? शुभम खैरनारने अत्यंत हुशारीने या चोरीच्या पेपरला गेस पेपर किंवा संभाव्य प्रश्नपत्रिका असं नाव दिलं. पण जेव्हा प्रत्यक्ष परीक्षा झाली तेव्हा या तथाकथित गेस पेपरमधले रसायनशास्त्राचे तब्बल 120 प्रश्न मूळ पेपरशी तंतोतंत जुळले. साधी वाटणारी ही ट्रिक वापरून या माफियांनी तब्बल 100 कोटी रुपयांची बेकायदेशीर उलाढाल केली. 100 कोटी! आता या स्लाइडवर जरा बारकाईने लक्ष द्या. इथले आर्थिक व्यवहार आणि या लोकांची पार्श्वभूमी खरोखरच चक्रावून टाकणारी आहे. एक जण 15 लाखांना पेपर विकतो, दुसरा तो 10 लाखांना घेऊन पुढे 15 लाखांना विकतो. यात फक्त सराईत गुन्हेगार नाहीत बरं का. राहुरीचा एक डॉक्टर, बिहारचा एक कनिष्ठ अभियंता आणि जयपूरचा मास्टरमाइंड मनीष, अशी उच्च शिक्षित आणि व्यावसायिक मंडळी या रॅकेटमध्ये सामील होती. पैशांच्या हव्यासापायी या लोकांनी कसलाही विचार केला नाही. उद्रेक, विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान आणि मानसिक आघात. पैशांचा खेळ तर आपण पाहिला, पण या सगळ्याचा सर्वात भयंकर फटका कोणाला बसला? तर तो विद्यार्थ्यांना. परीक्षा रद्द होण्याचा हा निर्णय आणि त्याचा त्यांच्या मनावर झालेला आघात आपण समजून घेतला पाहिजे. 22 लाख! मित्रांनो, हा फक्त एक आकडा नाहीये. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजेच NTAने जेव्हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला तेव्हा देशभरातल्या या 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला. अनेक वर्षांची अहोरात्र मेहनत जेव्हा एका क्षणात मातीमोल होते तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनावर काय बेतत असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. या घटनेचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम झाला. डॉक्टर अरुण बी नायर आणि डॉक्टर नीलम वर्मा यांसारख्या मानसोपचार तज्ज्ञांनी असं नोंदवलंय की ही मुलं अनेक महिने एका फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये असतात. त्यांच्या शरीरात कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन हॉर्मोनची पातळी खूप जास्त असते. पण पेपर फुटीच्या आणि परीक्षा रद्द होण्याच्या बातमीने ते आतून पार कोसळले. त्यांना भविष्याची प्रचंड भीती वाटू लागली, झोप उडाली आणि आपली सगळी मेहनत वाया गेल्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची हतबलता आणि नैराश्य आलं. आता या मानसिक धक्क्यातून बाहेर कसं पडायचं हे बघा. वैद्यकीय तज्ज्ञांनी काही अत्यंत सोपे आणि प्रात्यक्षिक उपाय सुचवले आहेत. मेंदूला शांत करण्यासाठी किमान 6 तासांची झोप, कोवळ्या उन्हातला व्यायाम आणि झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर राहणं या साध्या वाटणाऱ्या गोष्टी खरंच खूप परिणामकारक आहेत. या कठीण काळात स्वतःला सावरणं आणि आपलं मानसिक संतुलन परत मिळवणं हे सर्वात जास्त गरजेचं आहे. उपाय: सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायदा 2024. विद्यार्थ्यांचं समुपदेशन तर सुरूच आहे, पण या पेपर माफियांना कायमचं संपवण्यासाठी सरकारने काय केलं? तिथेच ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट, ज्यावर जनजागृती करत आहे, त्या कठोर कायदेशीर पावलाची माहिती समोर येते. हा फोटो पहा. 21 जून 2024 रोजी भारताच्या राजपत्रात म्हणजेच अधिकृत गॅझेटमध्ये ही अधिसूचना जारी करण्यात आली. आणि याच दिवशी पेपर फुटी आणि गैरप्रकारांना आळा घालणारा हा अत्यंत महत्त्वाचा नवीन कायदा देशभरात अधिकृतपणे लागू झाला. या कायद्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता गैरप्रकार म्हणजे नक्की काय याची अतिशय स्पष्ट आणि कायदेशीर व्याख्या करण्यात आली आहे. आधी कसं असायचं,
कायद्यात पळवाटा शोधून हे लोक आरामात सुटायचे. पण आता प्रश्नपत्रिका फोडणं असो, OMR शीटमध्ये छेडछाड करणं असो किंवा चक्क पैशांसाठी बनावट वेबसाईट बनवणं असो, या सर्व गोष्टी आता थेट गुन्हेगारीच्या कक्षेत आल्या आहेत. पळवाटांचे रस्ते आता बंद झालेत. आता शिक्षेबद्दल बोलायचं तर हा कायदा किती कडक आहे ते इथे दिसतं. काही लाखांसाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना आता चांगलाच दणका बसणार आहे. जर परीक्षा घेणाऱ्या संस्थेनेच यात काही घोटाळा केला तर त्यांच्यावर 4 वर्षांची बंदी आणि थेट 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड लागू शकतो. आणि जर यामागे एखादी संघटित गुन्हेगारी टोळी असेल तर त्यांना 5 ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणि किमान 1 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. म्हणजे या टोळ्यांना कायद्याचा धाक बसावा म्हणूनच ही कडक पावलं उचलली गेली आहेत. पण शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्याला अंतर्मुख करणारा प्रश्न उरतोच. शिक्षेच्या तरतुदी कागदावर तर खूप कडक आहेत, पण त्यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती प्रभावीपणे होते यावर सगळं अवलंबून आहे. हा नवीन कायदा खरोखरच या पेपर माफियांचं कंबरडं कायमचं मोडेल का? आणि आपल्या तरुणांना एक पारदर्शक आणि सुरक्षित भविष्य मिळेल का? हा प्रश्न आपण सर्वांनीच विचार करण्यासारखा आहे. याच विचारासोबत आपण आजचं हे सादरीकरण इथेच थांबूया. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचा या जनजागृती मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.